गेली 25 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना काँग्रेस पक्षाने आमचे नेते चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांना आमदार, मंत्री, खासदार या पदापर्यंत नेण्याचं काम केलं. हंडोरे साहेब हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांनी नगरसेवक, महापौरपद हे सुद्धा या ठिकाणी चळवळीमध्ये काम करत असताना भूषवलं. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी, रासप आणि BRSP या संयुक्त सर्व पक्षाच्या वतीने, या आघाडीच्या वतीने मला 152 या विभागामध्ये तिकीट देण्यात आलं, उमेदवारी देण्यात आली. ही खरं पाहिलं तर फार आनंदाची गोष्ट आहे, माझ्यासाठी फार स्वाभिमानाची गोष्ट आहे. कारण गेली अनेक वर्ष मी चळवळीत काम करतो. या चळवळीत काम करल्याचं आज मला फळ मिळाल्याचं याचा मला आनंद आहे. दुसरी बाब अशी की ज्या ठिकाणी मला 152मध्ये तिकीट मिळालेला, उमेदवारी मिळालेली आहे, त्या ठिकाणच्या काय मध्यम वर्गीयांचा भाग आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या वेगळ्या समस्या आहेत, आणि काय स्लम विभाग आहे, ज्या स्लम विभागाच्या अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत. पाण्याची समस्या आहे, गटारची आहे, शौचालयाची आहे, काय SRAच्या समस्या आहेत. अशा वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या सर्व समस्याचं निराकरण करण्याचं काम नगरसेवक म्हणून मला करायचं आहे. मी माझ्या सर्व नागरिकांना, माझ्या माता भगिनींना, माझ्या मतदारांना विनंती करेन की या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मनाने या ठिकाणी काँग्रेसबरोबर युती केलेली आहे. या युतीमधून आपल्याला या ठिकाणी मागासवर्गीयांच्या ज्या सीटा आपल्याला सोडण्यात आलेल्या आहेत, त्या सर्व उमेदवारीच्या सीटा आपण सर्वांनी निवडून आणाव्यात. आणि आपल्या सर्वांना ज्या ठिकाणी वंचितचे उमेदवार आहेत त्यांना, आणि ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत, अशा सर्व लोकांना या ठिकाणी आपण निवडून आणावं आणि महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये यांना पाठवावं, अशा प्रकारची विनंती करतो. माझी निशाणी आहे हाताचा पंजा. या हाताच्या पंजावरती आपण बटन दाबून प्रचंड मताने येत्या 15 जानेवारीला मला विजयी करावं, अशा प्रकारचं नम्र आव्हान मी माझ्या सर्व मतदारसंघातील माता भगिनींना करत आहे.